आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला। त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे। पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे। एक देश एक निवडणूक पद्धत 2028 ला अस्तित्वात आणण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने 18,000 पुष्टांचा अहवाल तयार केलेला आहे, ज्यावर 21,000 दुरुस्त्या घेऊन त्यापैकी 80% दुरुस्त्या या पद्धतीच्या बाजूने आहेत अशी समिती म्हणते। मात्र इंडिया आघाडीचा एक देश एक निवडणूक असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। एक देश एक निवडणूक हा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विषय आहे। देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप एक देश एक निवडणूक हे धोरण पुढे नेईल याबाबत अंदाज वर्तवले जात होते। हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे।